स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांची प्रकृती खालावली आहे। शेतकरी समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी राजू शेट्टी यांनी आत्मक्लेश यात्रा काढली। पुण्याहून निघालेल्या या यात्रेमध्ये सलग 7 दिवस चालल्यामुळे त्यांची प्रकृती आता खालावली। मुंबईत मानखुर्द इथं पोहोचल्यानंतर राजू शेट्टींना अस्वस्थ वाटू लागलं। त्यांना मानखुर्द पोलीस ठाणे हद्दीतल्या एका पोलीस चौकीत बसून डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली, तसंच त्यांना सलाईन देखील चढवण्यात आले। डॉक्टरांनी राजू शेट्टींना चालायला मनाई केली, मात्र त्यानंतर देखील शेट्टी यात्रेत सहभागी झाले। कडाक्याचं ऊन आणि सततच्या चालण्यामुळे राजू शेट्टींसह पदयात्रेतल्या अनेकांची आता तब्येत बिघडली आहे। दरम्यान रविवारची रात्र राजू शेट्टी हे गोवंडीमध्ये मुक्कामाला आहे आणि आज पदयात्रेबाबत आणि आता राजू शेट्टी यांची प्रकृती कशी आहे या संदर्भातच आपण अधिक जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आता गोवंडीमध्ये आज राजू शेट्टी मुक्काम करणार आहेत। एकूणच या यात्रेविषयी सांग आणि राजू शेट्टी यांची प्रकृती आता कशी आहे? नक्कीच गिरीश, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी जी आत्मक्लेश यात्रा जी काढली होती पुण्याहून मुंबईला, ते 22 तारखेला निघालेले आहेत। सुमारे 120 किलोमीटरचं अंतर पायी चालत आहेत आणि एवढं ऊन आहे, त्या उन्हामध्ये चालत असताना त्यांच्या पायाला फोड आले आणि आता ते आज मुंबईमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांची प्रकृती जास्तच खालावली होती। त्यांना मानखुर्द येथील एका पोलीस चौकीच्या बाहेरच तिथे डॉक्टरांनी तपासलं आणि त्याच ठिकाणी त्यांना त्वरित त्याच्यावर म्हणजे उपचार म्हणून सलाईन लावण्यात आलं। सलाईन लावून झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्ही त्याच्या पुढे चालू नका, त्याच्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो। तरी सुद्धा राजू शेट्टी हे आता त्या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत आणि जे गोवंडी या ठिकाणी एक हॉल आहे त्या ठिकाणी ते आपल्या रात्रीचा मुक्काम करणार आहेत आणि या मुक्कामामध्ये उद्या परत सकाळी ते पुढच्या यात्रेला निघणार आहेत। या पूर्ण यात्रेमध्ये, आत्मक्लेश यात्रेमध्ये जे हजारो जे शेतकरी चालत आहेत, आज राजू शेट्टीची जशी जी परिस्थिती आहे, त्यांच्या पायाला फोड आले, तसे अनेक कार्यकर्त्यांच्या पायाला फोड आलेले आहेत। वरून जे ऊन आहे ते सूर्य हा म्हणत असताना सुद्धा हे जे सगळे पदयात्रेकरी आहेत ते चालत आहेत। त्याचं फक्त सर्वांचा मागणी एक आहे की 7/12 कोरा झाला पाहिजे, कर्जमुक्ती झाली पाहिजे, जे स्वामीनाथनची शिफारशी आहेत त्या पूर्णपणे लागू झाल्या पाहिजेत। अशा या ज्या सगळ्या मागण्या आहेत त्या राजू शेट्टीकडे आहेत। राजू शेट्टी स्वतः यांनी सरकारला पाठिंबा आहे आणि तो पाठिंबा असूनच आपण कुठेतरी आत्मक्लेश केला पाहिजे या दृष्टिकोनातूनच राजू शेट्टींनी हे आत्मक्लेश यात्रा काढलेली आहे आणि त्यांची तब्येत आता तरी जी आपण चौकशी केली त्यानुसार त्यांची तब्येत आता ठीक आहे आणि ते आता काही वेळातच गोवंडी येथील त्या मुक्कामस्थळी पोहोचणार आहेत। गिरीश, प्रशांत, गेल्या सतत 7 दिवस चालल्यामुळे राजू शेट्टी यांची प्रकृती थोडीशी खालावली। आता या आत्मक्लेश यात्रेचं सरकार कितपत गंभीर दखल घेते ते बघणं देखील महत्त्वाचं आहे, कारण शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी ही आत्मक्लेश यात्रा आहे। प्रशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।